सुरुवातीला या क्षणाची सर्वात मोठी बातमी आहे। मनोज जरांगे विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागलेले आहेत। साम टीव्हीला त्यांनी एक्सक्लुझिव्ह माहिती दिली आहे। 288 पैकी 127 मतदारसंघांची चाचपणी ही झालेली आहे। तर लवकरच आता उर्वरित मतदारसंघांची चाचपणी केली जाईल असंही जरांगे पाटलांनी सांगितलंय। मात्र 6 जुलैपासून जरांगे हिंगोली दौरा करताय। त्यानंतर आता लातूर, परभणी आणि बीडचा देखील ते दौरा करणार असल्याची माहिती मिळाली आहे। तर ही मनोज जरांगे यांची नियोजित खेळी आहे असा आरोप लक्ष्मण हाके यांनी केलेला आहे। 27 म्हणजे 24 ते 27 पर्यंत आलो आम्ही 124 ते 27 पर्यंत, पण ते निघल नाही निघल ही आता नाही। आणखी 6 टप्पे राहिले। 6 टप्प्यात आम्हाला ते बघणं गरजेचं आहे। आणखी 6 टप्पे राहिले 288 मतदारसंघात बघायचे आम्हाला, आणि त्याच्यानंतर हा निर्णय घेतला जाणार पुढच्या काळात। पॉलिटिकली अजेंड्यावरच काम करतायत ना ते। आरक्षण वगैरे ही त्यांच्या अखत्यारीतील गोष्टच नाही ना। त्यामुळं आता हे निवडून आणून काय आरक्षण संपवत आहेत का? ओबीसींचं आरक्षण संपवणार का एवढे सगळे निवडून आल्यावर? त्यामुळे जरांगेंचा निवडणुकीचा पहिल्यापासूनच प्रोग्राम होता लोकसभेत, त्यांनी ते दाखवलं आहे ना, महाराष्ट्राला माहिती आहे।